ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। ओम हां जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम स्वः भुव भू ओम सः जूं हौं ओम। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे। शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले तेणे भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरांगी नयन तैसेची नेत्र तयाचे वल्मीक छिद्रवत कर्ण द्रुम शाखावत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जाण विहुनी वांझ जाहली। जो शिव भजनावीण तो जावो समुद्रात बुडोन अथवा भस्म करो वडवाग्न का सर्प डंखो तयासी। तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख तेथून सर्वदा की चुकला बहुत दिवस सूत तेवढाची पोटी प्रीतिवंत त्याची शुभ वार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणासी गोड तैसे कथा श्रवणी जयांचे न पुरे कोड सर्व टाकोनी जाई जे गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पहात तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले। ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादरे बैसावे। वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणून की हा शंकरची मानुनी धरी जे पूजनी आदर। सुरभीच्या स्तनातून अवधारा सुटती जैशा सुधा रसधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे। वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊन चित्त नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिणवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेची छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कुणासी मध्येच टाकुनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठून तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळ पापी धूर्त तो मूर्ख तो मुख्य श्रोता न धरावा तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नव ज्वरिता विषवतते तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊन करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फळश्रुती साचार तरीच पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढत असे एवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र्य शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी मस्तकी उर्णीश घालून
मस्तकी उष्णीश घालून ऐकती, तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णीश काढिता न ये सभेप्रती, तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती, तरी यमकिंकर तयांची जाचिती. नाना यातना भोगविती, मूळ व्यास वचन प्रमाण हे. ऐक एक बैसती उगीच श्रवणी, निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गद नेत्री यावे, पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन कार्य व्यर्थ लावून, जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण, निद्रा न ये प्राणिया. निद्रा लागली दारुण, तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा न येतो उपाय करून, मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता, तेथे न बसावे धरुनी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता, जग पुरीश भक्षिती. जे बैसती वीरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन. पाय पसरिती त्यासी सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताही न ऐकती, बळेची जेठा घालून बैसती. त्यांसी यमदूत बांधून नेती, नेऊन टाकती नरक कुंडी. जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून, वंश वृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी. हर्षे टाळिया न वाजवी हट्टी, होय कष्टी संसारी. जे शिवकीर्तन हेळसीती, ते शतजन्मी सारमेय होती. दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर. जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वृकयोनी पावती. वक्त्यासी देता आसन, शिवसन्निध बैसे जाऊन. वस्त्रे देता अन्न, प्राप्त होय तया ते. करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण. यदर्था कथा सुगम जाण, जेणे अनुताप उपजे मनी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ. सर्व धर्म विवर्जित, केवळ स्त्री पुरुष जारकर्मी. धर्म नाही चाणू मात्र, अनाचारी परम अपवित्र. जपतप विवर्जित, अग्निहोत्र. वेदशास्त्र कैचे तेथे, वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र. एक नाही तरी साचार, एकाक्षतयासी बोलिजे. वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण. असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र. तस्कर चहाड आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार. माता पितयांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे. त्या ग्रामीणचा एक विप्र, नामे तयाचे विदुर. वैशेषी रत अहोरात्र, काम कर्दमी लोळत. त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम. ऐके जारासी असता स काम, भ्रतारे जपोनी धरी येली. जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिधला मार. यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते. म्हणे तू झालासी जार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्र विदुर, तुवा द्रव्य अपार मिळविले. ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेत. ते वारांगणेसी देत, तेही समर्पी जाराते. ऐसे दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू. यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तयाते. कुंभी पाकादी परमदुःख भोगुनिया तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित. रक्तवर्ण अंग तयाचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला. वृक्षासी घेत टांगून, सवेची हाक देत फिरे वन. रक्तपित्ती भरून सर्वांग तयाचे नासले. कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फल मूल आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुला धव रहित, एक होता तियेसी सुत. तो कोणा पासोनी झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष. कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघत, सवे घेऊन धाकटा सुत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन. बहुलेने
स्नान करून घेतले महाबळेश्वरांचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले. जीवनिता जारीन तीस यमदूत नेती धरून. लोह परिघ तप्त करून स्मर गृहा माझी घालिती. ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली. तेची क्षणी अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टाहासे. मग पुराणी कासी समस्त आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर ताडण करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडवणार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार. गळा पाश घालून यमकिंकर करीती मार तप्त शस्त्रे. नाना परी विटंबविती असी पत्रवनी हिंडविती. उफराटे बांधोनी टांगिती नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती. नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगती नेऊन. भूमीत मज रोवून तप्त शरे मार करीती. तप्त शूळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती. महानरकी बुडविती सोडवी कोण तेथोनी. बहुलेसी गोडन लागे अन्न दुखे रडे रात्रंदिन. म्हणे मी कोणासी जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडे न जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रती. सत्वर शिवलीला अमृत सुरस फार श्रवण करावी शिवद्वारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त. श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीजे. सत्संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज. मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी. बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र. दोष नवरे तिळ मात्र शुचिर्भूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा. की लोह लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले. गंगेसी बोहळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिता पाप जाय निशेष. ज्ञानाहुनी ध्यान विशेष. श्रवणाहुनी मन नास सतेजता सहजची. मननाहुनी निधी ध्यास त्याहुनी साक्षात्कार सरस. मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन. जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसी. श्रवणे थोर थोर पावन होत. श्रवणे याच जन्मी मुक्त. न लगे तीर्थाटन श्रम बहुत. श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी न मिळे सत्य सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन. न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण. नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता हो येतसे. चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम. असो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली. गोकर्ण क्षेत्री जटा वल्कलाजीन धारी. तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्म लेपन करी. पुण्य रुद्राक्ष धारण. सर्व आप्त सोडून या जाण. गुरु सेवा केली तिने नित्य. गोकर्ण लिंगाचे दर्शन. गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन. तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन. बहुलेने तिन्ही देह जाळून तेची भस्म अंगी चर्चून. झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी. बहुला शिवपदा प्रति नेली. एवढी पापीन उद्धरिली. चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन. मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या. मग इच्छितवर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत. कोठे आहे न कळे निश्चित. पावन करोनी आणि येथे. मग ते जगज्जननी अंतरी पाहे विचारुनी. तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ठ. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी. पतीस आणि विंध्याद्री हुनी
श्रवण करवी शिवकथा. मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला, धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया. मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळवून, आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती. शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता. मग सोडताची धावोनी धरिले तुंबराचे चरण, म्हणे स्वामी धन्य धन्य केले पवन पापिया ते. केले पावन पापिया ते. स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिव पंचाक्षर तयासी मंत्र उपदेशिला, त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप. विदूर झाला दिव्य स्वरूप स्त्री सहित विमानी बैसला. आणिली शिवापाशी मिरवत दोघेही शिवचरणी लागत, लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार, नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला. आणि विदुर शिवस्वरूप जाहली, ज्योती मिळाली कर्पूरी. गंगा सामावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी. विराली ऐक्य होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण. शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपने उद्धरोन गेली किती संख्या नाही. भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर, त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे. हे शिव पुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा, भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर, नाम ठेवले भस्मासुर उभा सदा कर जोडोनी. म्हणे वृषभध्वजा सदाशिव मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे नित्य येधवा चिता भस्म आणोनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम, ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला. कर्मभूमीस नित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण, जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले तयासी ज्यासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस, त्याचेची भस्म भवानीश अंगीकारी सादरे. जे एका भक्त अभेद प्रेमळ, त्यांच्या मुंडांची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ, म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी. पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसूनी. जे उरत स्वात्म सुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ. ते भस्म चर्ची दयाळ, तो अमूर्त मूर्त कृपाळ. षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते. अपक्षीयते निधन षड्विकार समस्त. शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षड्गुणैश्वर्य संपन्न. यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य पूर्ण संपूर्ण. ऐसे कोठे असेना आणिक षट चिन्ही मंडित. ती ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभूत्व साक्षीत्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध. शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध. त्रिविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण. शंभू झाला चैतन्य घन, तेणे भस्मासुर निर्मून. धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिता भस्म. असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे. मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे. हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे. विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी. त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधोनी गाठी. कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी धुर्जटी. भस्म सृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे. नित्य 1.25 लक्ष घडामोड होय. शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना. उमा वल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते. मज देई एक वर ज्याच्या माथा ठेवी न कर. तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे.
म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिम नगराजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिधला भूभुजे. आधीच जार कर्मी रत त्यासी प्रभुत्व दिधले स्त्री राज्यात की मध्य पियासी दावित सिंधी वन साक्षेपे. मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचरले दारुण मग अनन्य वर्ते जेवी. या लागी हा तामसी असुर यासी न द्यावा कदापि वर. षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर यास यास द्यावा अगत्य वर तो अन्यत्र रहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिधला वर ऐसेची ऐकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये. मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार. संत भक्त गो विप्र शोधून भस्म करीत असे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लागे वेळ. ऋषी चक्र शोधून सकळ भस्म करी एकदाची. 56 देश शोधित समूह सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थोडवला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन. पृथ्वीस उद्वस संपूर्ण बाहेर कोण न फिरेची. जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्षे येवोनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी. महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले. युक्ती त्या जैसा पाखांडी खळ तत्वता तो नावरे बहुता पीडित पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची. असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार. भस्म नेऊनी दे सत्वर महानम्र होय तेथे. सवेची ये मृत्यूलोका मनी धरिला ऐसा आवाका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे. यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा. गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास. सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले. मग मघवा सकळांसहित पद्मजा प्रति गार्हाणे सांगत. तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते ज्याने केले आधी दमन. म्हणोनी अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज. गार्हाणे सांगती प्रजा द्विज भस्मासुराचे समस्त. मग समस्ता सहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही. उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते. हेमवती करी जतन ऐकोनी हसला भाललोचन. म्हणे भस्मासुरास मरण जवळी आले यावरी. तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर. तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन तेधवा. आपुले गार्हाणे आणिले येथ मिळाले ते. देखिले समस्त असुर मान तुकावीत सरड्या ऐसी तयावरी. म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी तेधवा. अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार. तुझा आम्ही दिधलावर परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही हस्त आताची ठेवितो. भवानी उठोनी गेली सदनात असुर ग्रीवा तुकावीत. शिवाच्या माथा ठेवून हस्त तुझं देईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविनला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा. जो भक्त जनभव भंग माया लाघवी उमारंग. पळता झाला सवेग घोरांधर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी. वेदशास्त्रा नकळे पार माया चक्र चाळक अगोचर त्यासी. पामर भस्मासुर धरीन म्हणे निज बळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन. त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वता.
ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चाचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक तयांचा विकला कैलास नायक. उमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा. तपबल विद्या धन या बळे धरू म्हणती ते मूर्ख. पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर धावता नाटपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर बंधू आपला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्भव जनका कमल नयना कमल नाभा असुर मर्दना. कमल धारका शेष शयना कमल भरणा कमला प्रिया. जगद्वंद्या जगद्व्यापका जन जरा जन्म मोचका. जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जलाब्धी शयना. ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरोनी अभिनव शिव मनरंजन. केशव आवड आला असुराते. शिवन्यग्रोध होऊनी देख दुरुनी पाहता. झाला कौतुक मोहिनी देखता. असुर निशंक भुलोनी गेला तेधवा. विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैसे रूप अभिनव. अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टी न तुळेची. नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळी जे. तुझे देखता वदन वाटे ओवाळुनी. सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करून. मन मृग माझा विंधीला. तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्याव्या वसंत लोळे. तुवा पसरोनी शृंगार जाळे आकळिले चित्त मीना. मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर. मायावेशधारी मुरहर हास्यवदने बोलत असे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित पैल तो न्यग्रोध तरू दिसत. माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तिथे केला म्या. लग्नाधिपती सहित तिथे करावे गायन नृत्य परी. मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हावभाव तू ही तैसेची दावी सर्व. तेथे अणुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी. लक्षणात असुर तियेसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसा भूल विनी तयासी आणिला तो वट छायेसी. मग नमुनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत. किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होऊन सुवासा तिच्या वेधून. गुप्त रूपे गुंजारव करीती वनी. परी ते कामिनी कोणा नेणवे. तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन. कुंभिनी सोडून करावया श्रवण. कद्रू तनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेची करीत. आपुले मस्तकी ठेवीत आत्म कर मोहिनी. मग असुरेही आपुले शिरी हात ठेविता. भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागून भगवंत चतुर्भुज जाहला. वट रूप सोडोनी देख प्रगट झाला तिथे मदनांक. हरिहर भेटले झाले एक देववर्ष ती सुमन माळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते. असीत अंगार चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे. भस्मासुर वधिला हे मात प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित. हस्त धरोनी रमा उमानाथ येते झाले कैलासा. अंबिका तात्काळ प्रगटोन करी हरिहराते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती. हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता. पिनाक पाणी पितांबर धर नीलकंठ निरद वर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनासी मधुहर. गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर. शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर. अंधकमर्दन अघबक हर असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरहंकार. नगतनयावर नंद किशोर ईशान ईश्वर इंदिरापती.
क्षीरवर्णतनु क्षीराब्धी शयन एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुरसकथा अमृताहून वीरभद्र जन्म, शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीला अमृत ग्रंथ सिंहस्थ गौतमी स्वरधुनी भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमी करी ती स्नान, अर्थ जीवनी बुडी देवोन अघमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध, जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वादशाध्याय गोड हा. श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदय अब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमूतयाचे. ओम नमः शिवाय. यदक्षरपद भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदू मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळ शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे ओमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ जे उठले तेत्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणी वरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनुजन सुखकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. ओम श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः.